हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। आता उपवासासाठी निवडा खास चितळे बंधू चिवडा। नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात महाराष्ट्र। आपण पाहता एबीपी माझा। मी श्रुती कुलकर्णी। या बुलेटिन मध्ये आपले स्वागत। राज्यभरातल्या घडामोडींचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे। सुरुवात करूया 100 हेडलाइन्सने। केंद्र सरकारचा मोठा निर्णय, मराठी भाषेला दिला अभिजात भाषेचा दर्जा। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला निर्णय, मराठी सोबतच पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा। मराठी हा भारताचा अभिमान, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल मराठी माणसांचं अभिनंदन। देशाच्या सांस्कृतिक इतिहासात मराठीचं मोठं योगदान, पंतप्रधान मोदींची एक्स पोस्ट। माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृताते ही पैजा जिंके। समस्त मराठी जनांचे हार्दिक अभिनंदन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक्स पोस्ट। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांचे मानले आभार। माय मराठीच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय, पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली माय मराठीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उद्धारासाठी आम्ही प्रयत्नशील आणि कटिबद्ध। नितीन गडकरी यांची एक्सवर पोस्ट। मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याबद्दल पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांचे महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या वतीने आभार। देवेंद्र फडणवीसांची एक्सवर पोस्ट। अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने मराठी भाषेचा गौरवशाली इतिहास जगभर पोहोचेल, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळत नाही तोपर्यंत संसदेत मराठी भाषेत भाषण करेल असं ठरवलं होतं। सुनील तटकरेंचं वक्तव्य, केंद्र सरकारचेही मानले आभार। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय फक्त जुमला ठरू नये, नाना पटोलेंची टीका। नाशिकमध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्याने जल्लोष, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत मराठी भाषेचा विजय असोच्या दिल्या घोषणा। मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने चेंबूर मनसेच्या वतीने जल्लोष, फटाके फोडत आणि मिठाई वाटत व्यक्त केला आनंद। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरेंचेही मानले आभार। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, पुणे आणि कोकणामध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या 2 तुकड्या नेमण्यासंदर्भात होणार निर्णय। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आजपासून 2 दिवस कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचंही करणार अनावरण। ठाण्यात आज महाविकास आघाडीची पत्रकार परिषद, जितेंद्र आव्हाड, राजन विचारे महत्त्वाच्या विषयावर संवाद साधणार असल्याची माहिती। जालन्यात आज मनोज जरांगेंच्या कार्यालयाचं उद्घाटन, नारायणगडाचे महंत श्री शिवाजी महाराज यांच्या हस्ते होणार उद्घाटन। धावपटू अविनाश साबळे, माजी बॅडमिंटनपटू प्रदीप गंधेंना 2022-23चा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर। दिनेश लाड यांनाही उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक म्हणून पुरस्कार जाहीर। कर्नाटकात ऑफरोड नॅशनल लेव्हल स्पर्धेचा थरार, 2 मराठमोळ्या खेळाडूंचा सन्मान। मालाडच्या सुभाष उतेकर आणि साताऱ्यातील पराग पाटील यांच्या टीम दानवला सर्वोत्तम पारितोषिक। महात्मा गांधी रत्न अवॉर्ड 2024 DY फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि समाजसेविका प्रियंका चोरगेंना प्रदान। महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त समाजातील उत्कृष्ट काम करणाऱ्या मान्यवरांना ठाण्यात दरवर्षी हा पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातं। पुणे नवरात्र महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी एबीपी नेटवर्कचे वरिष्ठ कार्यकारी उपाध्यक्ष राजीव खांडेकर यांचा लक्ष्मी माता पुरस्काराने सन्मान। महोत्सवाचं काँग्रेस नेते विश्वजित कदम यांच्या हस्ते उद्घाटन।
छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या पुतळ्याचं रोह्यात अनावरण। कार्यक्रमाला छत्रपती संभाजीराजे, खासदार सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे उपस्थित। थायलंडची फुलं तुळजाभवानी चरणी, 1 टन फुलांनी सजला तुळजाभवानी देवीचा दरबार। थायलंडच्या व्हाईट ऑर्चिड अँथेरियम फुलांनी सजला तुळजाभवानी मंदिराचा गाभारा। ठाणे येथील 250 वर्ष प्राचीन आणि स्वयंभू देवस्थान असलेल्या घंटाळी मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह। महिलांनी केली देवीची समूह आरती। नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी अंबाबाईची महालक्ष्मी रूपात बैठी पूजा। ही पूजा संजीव मुनीश्वर यांनी बांधली। यवतमाळमधील रेणुका मातेचं मूळस्थान म्हणून प्रख्यात असणाऱ्या मुळावा गावात नवरात्राचा उत्साह। पंचक्रोशीतील भाविकांची दर्शनासाठी गर्दी। सिल्वर ओकवर हर्षवर्धन पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट। हर्षवर्धन पाटील लवकरच तुतारी हाती घेणार असल्याच्या चर्चा। इंदापुरातून शरदचंद्र पवार पक्षाकडून हर्षवर्धन पाटील लढणार का याकडे लक्ष। हर्षवर्धन पाटील 4 दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची शक्यता। 6 किंवा 7 तारखेला हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार। ज्यांना भाजपमध्ये तिकीट मिळेल असं वाटत नाही ते दुसऱ्या पक्षात जातात। हर्षवर्धन यांना भास होतोय पवारांसोबत जाऊन फायदा होईल। भाजपच्या चंद्रकांत पाटलांची हर्षवर्धन पाटलांवर टीका। शिवसेना आणि भाजपकडून उमेदवारी मिळावी, गुणरत्न सदावर्ते यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी। वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे आमदार, मनसेकडून संदीप देशपांडे वरळीतून लढणार असल्याचीही चर्चा। महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला दसऱ्यापूर्वी येण्याची शक्यता। महायुतीत 10 ते 12 जागा सोडल्या तर जागा वाटपावर एकमत। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती। राजकारणात महत्वाकांक्षा निष्ठेच्या वर गेल्यास काही पर्याय नाही। भाजपकडून तिकीट मिळणार नाही म्हणून जे दुसऱ्या पक्षाचा आधार घेतात त्यांनी तसं करू नये। हर्षवर्धन पाटलांवरून चंद्रकांत पाटील यांचं भाजप पदाधिकाऱ्यांना आवाहन। हर्षवर्धन पाटील पक्ष सोडून जाणार नाहीत। त्यांच्या मतदारसंघात अजित पवार गटाचे आमदार असल्याने त्यांना तिकिटासाठी अडचण। मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। संजय राऊत शरद पवारांच्या घरची भांडी घासतात। काल रात्रीतही त्यांच्या घरची भांडी घासून आले असतील। नरेश मस्केंची संजय राऊतांवर टीका। निलेश राणे शिवसेनेत येत असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करतो। नितेश राणेंच्या शिवसेना प्रवेशाच्या बातमीवर गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया। प्रकाश आंबेडकरांनी रिपाईंसोबत यावं, मी नेतृत्व सोडायला तयार, त्यांच्या नेतृत्वाखाली काम करू। रिपाई नेते रामदास आठवले यांचं मोठं वक्तव्य। विधानसभा निवडणुकीत रिपाईला 8 ते 10 जागा मिळाव्यात, आठवलेंची मागणी। विधानसभेत शिवसेना 100हून अधिक जागा लढवणार, आमदार संजय गायकवाड यांना विश्वास। अरुण गवळींच्या कन्या गीता गवळी ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा। मिलिंद नार्वेकरांनी घेतली आशा आणि गीता गवळी यांची भेट। गीता गवळी भायखळा विधानसभा लढवण्यास इच्छुक। पीआरपी कवाडे गटाची महायुतीकडे विधानसभेसाठी 15 जागांची मागणी। तसेच घटक पक्षांची बैठक लवकर घ्या आणि चर्चा करा अशीही केली मागणी। सोलापूरच्या माढा विधानसभेत यंदा ऊस दराचा मुद्दा रंगणार। ऊस दरावरून अभिजित पाटील आणि आमदार बबनदादा शिंदे यांच्यात चढाओढ। पहिल्यांदा ऊसाला 3.5 रुपयांचा दर देऊन अभिजित पाटलांची बबन शिंदे आणि इतर स्पर्धकांवर मात। शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून विपुल कदम यांच्या उमेदवारीची मागणी। या जागेबाबत आज निर्णयाची शक्यता। तालुका प्रमुख दीपक कनगुटकर यांची माहिती।
शरद पवारांशी चर्चा सुरू, मात्र प्रवेशाचं निश्चित नाही. तुमसर विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला जाईल याची शाश्वती नाही. माजी आमदार चरण वाघमारेंचं वक्तव्य. सांगली काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी घेतली शरद पवारांची भेट. विधानसभेसाठी इच्छुक पृथ्वीराज पाटील आणि शरद पवार यांच्या गोपनीय चर्चा. खानापूर आटपाडी मतदारसंघाचे माजी आमदार आणि सध्या भाजपमध्ये असलेले राजेंद्र देशमुखांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश. शरद पवार यांच्या सांगली दौऱ्यात अनेक राजकीय घडामोडींना वेग. शरद पवारांना भेटण्यासाठी विधानसभा लढवू आणि इच्छिणाऱ्यांची लगबग. खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार शरद पवारांच्या भेटीला. सोलापूर मंगळवेढ्यातील मनसे उमेदवार दिलीप धोत्रे यांनी घटस्थापनेपासून सुरू केला गावभेट दौरा. सीताराम मंदिरात नारळ फोडून केली प्रचाराची सुरुवात. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरण आजही सर्वोच्च न्यायालयात सुनावणी नाही. 15 ऑक्टोबरला पुढील सुनावणी होणार. सण उत्सवात नियमभंग करणाऱ्यांची गय करू नका. मुंबई उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश. घृणास्पद गुन्ह्यांमध्ये अल्पवयीनांचं वय 16 वरून 14 वर आणण्याचा विचार. अल्पवयीन आरोपीच्या वयाबाबत अमित शहांचीही चर्चा करणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून वाढत्या गुन्हेगारीचा आढावा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.